श्री स्वामी समर्थ. आज तुम्हाला या संदेशामार्फत सांगत आहेत, तुम्ही आज या संदेशाला येत्या काही वेळापर्यंत पूर्ण एकदा ऐकून बघा. तुम्हाला हा संदेश तुमच्या जीवनामध्ये मोठा अनुभव देऊन जाईल. हा छोटासा संदेश तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार करेल. कदाचित काही लोकांच्या जीवनात आत्ता खूप समस्या आणि अडचणी चालू असतील, पण त्यांच्या जीवनात ह्या अडचणी फार काळ राहणार नाहीत. या संदेशाला एकदा पूर्ण ऐकल्यानंतर त्यांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेची लाट येईल. आयुष्यात सर्वात धनी तोच आहे ज्याचं मन नेहमी शांत असेल. तुमचा स्वामींवर विश्वास असेल, तुम्ही त्यांना तुमचे देव मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. शांत मन आपल्याला खरे सुख मिळवून देते. मनाच्या शांततेतच खरं समाधान आहे. ज्ञान हे खरं संपत्ती होय. ज्ञान हे आपलं संपन्न करते. ज्ञानानेच आपण जीवनात प्रगती करू शकतो. ज्या व्यक्तीच्या जीवनात ज्ञान नाही तो प्रगती कधीही करू शकत नाही. ज्ञानाशिवाय प्रगती होणे जणू अशक्यच आहे. प्रत्येक दिवस हा एक नवीन संधीचा आहे. दररोज आपण नवीन गोष्टी शिकू शकतो. प्रत्येक दिवस नवीन आव्हानांसाठी सज्ज करतो. आपण जे पण आहोत ते आपल्या विचारांचे फळ आहे. आपल्या विचारांप्रमाणे आपण जीवन बदलू शकतो. सकारात्मक विचारांनीच आपले जीवन साकारले जाते. स्वप्नांच्या सातत्यात उतरण्यासाठी नेहमीच मेहनत करावी लागते. मेहनतीशिवाय कोणतेही स्वप्न पूर्ण होत नाही. स्वप्नांची पूर्तता मेहनतीवर अवलंबून असते. मनुष्याच्या इच्छाशक्तीपेक्षा मोठी दुसरी शक्ती नाही. इच्छाशक्तीने आपण कोणत्याही गोष्टी साध्य करू शकतो. समर्पण आणि संयमाचे रहस्य आहे. ध्येय साध्य करण्यासाठी समर्पण आणि संयम आवश्यक आहे. यासाठी यश मिळणे हे सुद्धा आवश्यक आहे. यश हे नक्की मिळेल. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी समर्पण आणि संयम या दोन गोष्टी शिकून घ्या. स्वतःला ओळखा आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. स्वतःची ओळख आणि आत्मविश्वास जीवनात महत्त्वाचे आहेत. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवल्यास आपल्याला यश मिळते. लहान लहान आनंदाचे क्षण आहेत. जीवनात मोठे सुख देतात. छोट्या आनंदातच खरे सुख दडलेले असते. विचारांची स्पष्टता मनाला शांती देते. स्वामी म्हणतात, आनंद फक्त बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतो, तो आपल्या आत आहे. आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून आपल्या मनात असतो. आपल्या अंतःकरणाचा खरा आनंद असतो. संकटे येतात ते आपल्याला घडवण्यासाठी. संकटे आपल्याला अधिक सक्षम बनवतात. संकटातूनच आपण आणखीन परीक्षा होत असतो. मनाची शक्ती सर्वात मोठी शक्ती आहे. मनाचे सामर्थ्य सर्वात शक्तिशाली आहे. मनाच्या शक्तीने सर्व काही साध्य करता येते. प्रामाणिकपणा आणि मेहनत यामुळे यश मिळते. यशासाठी प्रामाणिकपणा आणि मेहनत आवश्यक आहे. मेहनतीनेच आणि प्रामाणिकपणानेच आपण यशस्वी होऊ शकतो. सुखाचे खरे रहस्य म्हणजे समाधान. समाधान हे खरे सुख आहे. समाधानी जीवनातच खरा आनंद असतो. स्वामी सांगतात, तुमचे ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी प्रयत्न करा. ध्येय ठरल्यास यश मिळवता येते. प्रयत्नांमुळेच ध्येय साध्य होते. वेळेची किंमत ओळखा आणि त्याचा योग्य असा वापर करा. वेळेचा आदर करावा. वेळेचा योग्य वापर करावा. यशस्वी जीवनाचा पाया आहे. आयुष्य चांगले आहे. या आयुष्याला चांगले मित्र हे एक संपत्ती म्हणून लाभतात. चांगले मित्र आपल्या जीवनात साथ देतात. मित्र हे खऱ्या संपत्तीचे प्रतीक आहे. समाधान हा सुखाचा खरा स्रोत आहे. समाधानी राहिल्यास जीवन सुखी होते. समाधानानेच आपले जीवन सुंदर बनते. नेहमी सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचारांनी जीवनातील अडचणी सोप्या होतात. सकारात्मकता जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे. समस्या या संधीमध्ये बदलता येतात. समस्यांमधून संधी शोधता येते. समस्या म्हणजे संधीचे रूप असते. आनंदाचे क्षण छोटेसे असतात, पण त्यांची आठवण मोठी असते. लहान आनंदाचे क्षण मोठा आनंद देतात. आनंदाचे क्षण लहान असले तरी त्याची आठवण आनंददायी असते. संकटामध्येही संधी शोधा. संकटांना संधी मानून त्यांचा फायदा घ्या. संकटे ही नवी संधी असू शकतात. ध्येय निश्चित करा.
आणि त्यासाठी प्रयत्न करा. ध्येय ठरवल्यास यश मिळवता येते. प्रयत्नामुळे ध्येय साध्य होते. प्रामाणिकपणा आणि सत्यता यशाचे महत्त्वाचे घटक आहेत. यशासाठी प्रामाणिकपणा आणि सत्यता आवश्यक आहे. प्रामाणिकपणाने जीवनात यश मिळते. आनंदाचे क्षण लहान असले तरी त्याची आठवण मोठी असते. छोटे आनंदाचे क्षण जीवनात मोठा आनंद देतात. बाळा, सध्याच्या तुझ्या परिस्थितीमुळे तुम्ही खूप दुःखी झालेला आहात. काय करावे ते सध्या सुचत नाही. सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे तुम्हाला वाटत आहेत. या जगात तुमचे कोणीच नाही. पूर्णपणे धरलेले आहे. ज्या लोकांनी तुम्हाला आपले म्हटले, ज्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला आहे, अशा लोकांनीही तुमच्या संकटाच्या समयी तुमची साथ दिलेली नाही. या सर्व गोष्टी तुम्ही खूप खचला आहात, हे आम्ही जाणतो. पण बाळा, ज्याचे कोणी नसते त्याचे आम्ही असतो. त्यामुळे तुम्ही भिवू नका. तुम्ही एकटे, आम्ही आहोत. नेहमी तुमच्यासोबत आहोत. नेहमी एकसारखा कधीच राहत नाही. प्रत्येकाची वेळ ही बदलत असते. आज जर तुमची वेळ खराब असेल तर ती देखील नक्की बदलणार. पण तोपर्यंत तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल, थोडा संयम ठेवावा लागेल. तुमची सहनशक्ती तुम्हाला वाढवावी लागेल. कारण या कठीण काळात लोकांचे तुमच्या जवळ माणसांचे खरे चेहरे तुम्हाला दिसू लागतील. आणि ज्या वेळेस त्यांचे खरे चेहरे तुमच्या समोर येतील तेव्हा त्यांचे खरे रूप पाहून तुम्हाला खूप मोठे धक्के बसतील. त्यामुळे तुम्हाला तुमची सहनशक्ती देखील वाढवावी लागेल. बाळांनो, आयुष्यात वाईट वेळ येणे देखील खूप गरजेचे असते. कारण तुम्ही ज्या लोकांवर एवढा आंधळ्यासारखा विश्वास ठेवला असता त्यांचे खरे चेहरे ही वाईट वेळ तुमच्या समोर आणत असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या वाईट वेळेला दोष देऊ नका. उलट त्या वाईट वेळेचे आभार माना. कारण या वाईट वेळेने तुमचे आणखी नुकसान होण्यापासून वाचवले आहे. वेळ तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी, काहीतरी सांगण्यासाठी आलेली असते. जीवन जगताना कसे वागले पाहिजे, कसे बोलले पाहिजे, कोणावर किती विश्वास ठेवायचा, यासारखे जीवनाचे खूप महत्त्वाचे धडे तुमची वाईट वेळ तुम्हाला शिकवत असते. आणि बाळा, तुम्ही घाबरू नका. ज्याप्रमाणे रात्रीनंतर दिवसा उजेड असतो, अगदी त्याचप्रमाणे दुःखानंतर सुख हे येणार. जर आयुष्यात दुःख नसतील तर या सुखाची किंमत, या सुखाची महती कोणालाही समजली नसती. त्यामुळे या दुःखाच्या रात्रीनंतर जी सुखाची, आनंदाची पहाट तुझ्या जीवनात उगवणार आहे, त्या सुखाच्या सोनेरी किरणांनी तुमचे जीवन परिपूर्ण हो. फक्त थोडा धीर धर, संयम ठेव. दुःख देखील सुखाने, आनंदाने जीवन जगण्याचा प्रयत्न कर. त्यात देखील आनंदाने जीवन जगा. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत देखील आनंद शोधा. नेहमी आनंदी राहा. प्रत्येक क्षण हा खूप मोलाचा आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आलेला असतो. त्या जीवनाच्या, त्या निसर्ग गुरुकडून मोलाची शिकवण तुम्हाला मिळत आहे. ही परिस्थिती हा खूप मोठा गुरु असतो. वेळेपेक्षा कोणता मोठा गुरु नाही. वेळ जी शिकवण देते, जो चालतो त्याचे जीवन धन्य होऊन जाते. त्याला कधी कोणी विश्वासघात व्यक्ती करू शकत नाही. त्यामुळे फक्त विश्वास ठेवा. प्रामाणिकपणाने तुमचे कर्म तुम्ही करत चला. आणि मुख्य म्हणजे तुमच्या मनातील जो आशेचा दिवा तेवत आहे तो तसा अखंड तेवत ठेवा. सगळे चांगले होणार बाळा. तुझा तुझ्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊलींना विसरू नकोस. बाळांनो, तुमचे शरीर हे तुमच्या आत्म्याचं घर आहे. तुमच्या शरीराची काळजी घेणे हे तुमचे कर्तव्य आहे आणि ते तुमच्या हातात आहे. जो त्याच्या विचारांवर आणि जिभेवर नियंत्रण ठेवतो तो नेहमी आनंदी राहतो, नेहमी सद्र राहतो. तुमचे विचार एका विषारी कीटकाप्रमाणे असतात. हे कीटक दिसत नसतात, पण ते विचाररूपी कीटक हळूहळू तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला आणि नंतर तुमच्या पूर्ण शरीराला नासवलं कीड लावतात. तुम्ही त्या विचाररूपी विषारी किडांना आता पूर्णपणे वर जर तुमची दष्टपुष्ट जाड वाटत असला तरी आत मात्र तुम्ही पूर्णपूर जरी आली तरी तुम्ही लगेच कोलमडून पडत असता. त्यामुळे तुमच्या विचारांना आळा घाला. कोणत्या विषयांवर किती विचार करायचा हे कळले पाहिजे. तेव्हा त्या विषारी किड्यांना तुम्ही तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यापासून वाचवू शकता, अडवू शकता. एकेकाळी एका गावात एक शेतकरी राहत होता.
त्या शेतकऱ्याला जनावरे पाळण्याची खूप आवड होती. त्याच्याकडे आधीच भरपूर म्हशी होत्या. कोणाचे दूध विकून तो आपला संसार चालवत असे. त्यामुळे एके दिवशी शेतकऱ्याने आपल्या घरात एक ससा आणि एक माकडही ठेवले. आता बरेच दिवस उलटून गेल्यावर शेतकऱ्याच्या मनात ससा आणि माकडाशी खेळण्याचा विचार आला. त्या शेतकऱ्याने आपल्या शेतात अनेक छोटे खड्डे केले आणि मग त्या किल्ल्यांवर माती टाकून ते बंद केले आणि त्या चुंबनाने एका खड्ड्यात गाजर लपवले. आता शेतकऱ्याने ससा आणि माकडाला ते गाजर शोधायला सांगितले. ससा खूप आत्मविश्वासी होता आणि त्याचा स्वतःवर खूप विश्वास होता. तो एक एक खड्डा खणू लागला आणि गाजर शोधू लागला. पण माकड खूप नकारात्मक आणि आळशी होते. त्याला वाटले की शेतात इतके खड्डे आहेत आणि ते गाजर एका खड्ड्यात आहे, एवढा शोध कोण घेणार? असा विचार करत माकड एका खड्ड्यावर झोपायला गेले. आता ससा आपल्या मेहनतीने गाजर शोधत होता. सशाने एक एक करून सर्व खड्डे पाहिले, मात्र एकाही खड्ड्यात त्याला गाजर सापडले नाही. फक्त एक खड्डा शिल्लक होता ज्यावर माकड झोपले होते. आता ससा माकडाकडे जातो आणि त्याला खड्ड्यातून उठायला सांगतो. माकड खड्ड्यातून उठताच ससा खड्डा खणतो आणि गाजर बाहेर काढतो आणि घेतो आणि त्याच्या मालकाला देतो. हे पाहून माकड आश्चर्यचकित होते की ज्या खड्ड्यावर तो इतका वेळ झोपला होता त्याच्याच आत गाजर होते. त्याने एकदा खोदून प्रयत्न केला असता तर त्याला गाजर सापडले असते आणि तो त्याच्या मालकाच्या नजरेत महान होईल. असा विचार करून त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता. स्वामी भक्तांनो, सांगायचं तात्पर्य एकच आहे. जीवनात कधी हार मानू नका. कष्ट करा. एक ना एक दिवस तुम्हाला त्याचे फळ मिळणारच आहे. जे तुम्ही पेराल तेच उगवणार. आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कितीही वाईट परिस्थितीतून बाहेर काढू शकते. समुद्रात कितीही वादळ आलं तरी जोपर्यंत जहाज पाण्याला आत शिरू देत नाही तोपर्यंत कुठलंच वादळ जहाज डुबवू शकत नाही. ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा. जर तुम्ही तुमच्या मनात जिंकण्याचा निश्चय केलात तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. मनात विजयाचा निश्चय असेल तर अंधाऱ्या खोलीतही खिडकीतून डोकावणारा प्रकाश यशाचा मार्ग सुचवू शकतो. जर तुम्ही मनातून पराभव स्वीकारलात तर तुम्हाला चांगल्या काळासाठी खूप संघर्ष करावा लागेल. वाईट काळात आत्मविश्वास हे सर्वात मोठे शस्त्र आहे. आत्मविश्वासानेच माणसाला धैर्य मिळते. यासोबतच जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा गांभीर्याने काम करा. वाईट काळात चुकीचा निर्णय घेतल्याने त्रास वाढू शकतो. म्हणूनच अत्यंत विचारपूर्वक पावले उचलली पाहिजेत. चांगल्या वेळेची वाट पाहावी, ती नक्कीच येते. मित्रांनो, तुम्ही स्वामींची सेवा करत असल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, आपले पूर्ण नाव आहे, कुठून व्हिडिओ बघत आहात असे टाईप करा. अवघ्या जन्माची पुण्य माऊली, आस भक्तीची तुझ्या लागली, तूच अशी माझी माय माऊली, अनंत लाभो तुझी कृपा सावली. आपले जीवन हे नश्वर आहे असे समजून राहावे आणि निष्काम कर्म करत राहावे. मोठे अधिकार संपत्ती ही चिरकाळ टिकत नाही असे मानून राहावे. श्वासावर नाम घेण्यापेक्षा श्वासासारखे नाम घेतले पाहिजे. हिऱ्यामुळे जशी दागिन्यांची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते. तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वाटलात अडकली असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावर सद्गुरू नावाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरू कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टीने करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्याने आपल्याला द्यायची ठरवलेली असते. तुम्हाला आईच्या मायेने जवळ घेणारे सद्गुरूशिवाय कोणी नाही. योग्य वेळ आली की ते सुद्धा मिळतं, ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा केलेली नसते. फक्त धीर सोडू नका. सद्गुरूंच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा. परमेश्वर कधीच वाईट होऊ देणार नाहीत. फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत राहा. चुकून फळाची चिंता करू नका, कारण देव वेळ आल्यावर चांगल्या कर्माचे फळ देत असतो. लोकांची सेवा करणे हाच तुमचा धर्म आहे, कारण तुमचे प्रत्येक कर्म तुमचे भावी आयुष्य घडवत असते.
सद्गुरूंच्या मते सर्वांनीच सद्गुणाच्या मार्गावर चालायला पाहिजे, कारण तेच लोक यशस्वी होत असतात. प्रत्येक माणसाचा आनंद हा सेवेतच आहे. सद्गुरूच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्हाला सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते. जर लोकांवर प्रेम आणि सद्गुरूंवर विश्वास असेल तर हेच जीवनातील सर्वश्रेष्ठ भक्ती मार्ग आहे. श्रीपाद प्रभू म्हणतात, तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी निस्वार्थी भावना ठेवा. साधना, तप यामध्ये सातत्य ठेवत चला. तुम्हाला याचे नक्कीच फळ मिळेल. जीवनात समाधान शोधा आणि आनंदी राहा. सर्व नातीगोती सांभाळा, पण अपार निष्ठा आणि विश्वास सद्गुरूंवर ठेवा. नाम घेतले की संकटे येणार नाहीत असे नाही, परंतु संकटाचे ओझे मात्र कमी होणार. आयुष्यात तुमच्या मनासारखे घडले नाही म्हणून चिंता करू नका. कधी कधी माणसाचे निर्णय चुकतात, पण देवाचे नाही. तुमची इच्छा पूर्ण होणारच. हा विश्वास सद्गुरूंवर ठेवून निशंक सोपवून तुम्हाला विश्वासमुक्त कर्म केले असता तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, सद्गुरू नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. श्रीपाद प्रभू म्हणतात, मी तुमच्या मदतीला सांगून नाही न बोलवता धावून येईन. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव रक्षण करीन. जेव्हा संकटात पडाल तेव्हा डोळे बंद करून माझे स्मरण करा. तुमचे सर्व विघ्न दूर करण्यास मी समर्थ आहे. जीवनात अडचणी कितीही असू द्या, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. जीवनात संघर्ष आहे, पण अपयश नक्कीच नाही. अडचणी आयुष्यात नाहीत तर त्या मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्याच दिवशी तुम्हाला आपोआप मार्ग सापडेल. कारण तुम्ही निस्वार्थ भावाने सेवा करत आहात. तुम्ही मात्र अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न करत राहा. विजय तुमचाच आहे. सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते, कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्यांना आधार ही नियती, निसर्ग आणि प्रकृती देत असते. अशी माणसे संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही. व ही गोष्ट त्याने त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मांमुळेच होत असते. त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करावी. असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नाही. आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात, वाईट प्रसंगात किंवा संकटसमयी हे मिळतच असते. कोणतेही काम हाती घेतलं तर ते होणारच असं गृहीत धरून की धक्के लागत नाही, मन दुःखी होत नाही, आपण कठोर होतो आणि संकट काळातून लवकर सावरतो. त्यामुळे मन निरोगी राखण्यास मदत होते आणि त्यामुळे जगणे सोपे होऊन जाते. माझे कर्तव्य मी केले आहे. ते करत असताना मी अनीतीत, अधर्माने वागलो नाही. मग आता जे व्हायचे ते होऊ दे. कुठे काळजी करा. ही वृत्ती ठेवून जगात जो माणूस जगेल तोच मनुष्य सुखी होईल. देव म्हणतो, बाळा, तुम्ही माझ्या सांसारिक जीवनात इतके व्यस्त असता की तुम्ही मी सांगितलेल्या संदेशांचे पालन करू शकत नाही. माझ्या मुलांनो, जर तू मला तुझ्या आयुष्यात महत्त्व दिले नाहीस तर माझी आठवण सुद्धा ठेवू नकोस. संकटाच्या वेळी माझा धावा करू नकोस. माझी तुला तेव्हा आठवण येते जेव्हा कोणी तुझी आठवण काढत नाही. मी रोज सांगूनही तू हे संदेश ऐकणे पूर्णपणे सांगत नाहीयेस. देवास तुला म्हणतो की तुला भीती वाटते की तुझा हात धरीन आणि अडचणी तुझ्या बरोबर चालेल. जेव्हा आपण प्रार्थना आणि उपासने त्याच्याकडे व तो तेव्हा देव नेहमी जवळ असतो. तो आपल्या प्रार्थनाचे उत्तर आपल्या अपेक्षा आणि इच्छापेक्षा जास्त देतो, कारण त्याने आपल्या वचनानुसार तसे करण्याचे वचन दिले आहे. हम गए नहीं, अभी जिंदा है. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मी देव आहे. एकमात्र वास्तविक अस्तित्व आहे. मी विश्व
आणि त्यातील सर्व काही निर्माण केले आहे. तू माझा भाग आहेस आणि इतर सर्व लोकसुद्धा माझे भाग आहेत. आपण सर्व एकच भाग आहोत. प्रत्येक व्यक्तीचा तुमच्या जीवनातील प्रत्येक व्यक्तीवर प्रभाव पडतो. जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला इजा केली तर त्या बदल्यात तुम्हाला सुद्धा दुखापत होईल. सर्व काही योगायोगाने किंवा एकाने घडले तर मी या जगाचा प्रकाश आहे. जो कोणी माझे अनुसरण करतो तो कधीही अंधारात चालत नाही, तर त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर या व्हिडिओला आजच लाईक करा. देव हे म्हणू शकतो याचा अर्थ असा आहे की त्याने आधीच आम्हाला आमच्या पापांशुकाने प्रकारे खू शकतो, त्याच्यावर अधिक प्रेम करू शकतो आणि त्याची अधिक चांगली सेवा सुद्धा करू शकतो. तो आपल्यावर किती प्रेम करतो हे आपल्याला कळावे अशी आपल्या स्वामी माऊलींची इच्छा आहे. म्हणून स्वामी माऊलीने आपल्या जीवनात केलेल्या सर्व चांगल्या गोष्टी आपण त्यांचे आभार मानू, कारण त्यांनी ते केले. हा देव काही दूरचा देव नाही जो फक्त स्वर्गात किंवा पुस्तकातच आहे. जर तो इथे सर्वत्र, आता तुमच्या बाजूला आणि तुमच्या आजूबाजूला सर्वत्र आहे. देवाला जीवनात तुमचा सर्वात चांगला मित्र आणि भागीदार बनवा. तो तुम्हाला आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगण्याची मदत करू इच्छितो. आपण आपले जीवन कसे जगले पाहिजे? मला योग्य आणि अयोग्य, चांगले आणि वाईट यातील फरक जाणून घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपण आपल्या हृदयाऐवजी आपल्या मनाने गोष्टी करतो तेव्हा काय होते? तुम्ही मला या गोष्टी दाखवा, म्हणजे मला त्या चांगल्या प्रकारे समजते आणि भविष्यात चांगले निर्णय घेता येतील अशी माझी इच्छा आहे. मी सर्व काल आणि स्थानाचा देव आहे आणि मी तुला माझ्या स्वतःच्या हेतूसाठी निर्माण केले आहे. तुम्हाला जगण्याचे दिले आहे आणि तुमचे आयुष्य मर्यादित आहे. तुम्ही ते हुशारीने वापरावे किंवा वाया घालवायचे. उत्तर हे आहे की माणसाचे नाही, तर तो फक्त देवाचा आहे. पृथ्वीवरील त्याच्या कार्याने त्याचा उपयोग व्हावा म्हणून त्याला ते दिले गेले आहे, अन्यथा ते वाया जाईल. तुम्ही असेही विचार करू शकता की देवाने तुम्हाला केवळ इतकी वर्षे आयुष्य देण्याऐवजी स्वतःच्या सुधारणेसाठी अधिक वेळ का दिला नाही? उत्तर असे आहे की काही गोष्टी अशा असतात ज्या अनुभवांतून शिकता येत नाहीत. त्यांना उदाहरणार्थ ते कधीही शिकले जाणार नाहीत. देवाने आपल्याला पृथ्वीवर राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत. आपल्याला फक्त आपल्या समजुतीचा योग्य आणि हुशार वापर करायचा आहे. तुमची निर्मिती त्याच्या व आणि इतरांवर प्रेम करण्यासाठी आणि पृथ्वीवर त्याची सेवा करण्यासाठी केली गेली आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याचे मूल म्हणून तुमच्या पूर्ण क्षमतेने जगावे आणि या जगात शिस्त लावावी. जोपर्यंत आपण पृथ्वीवर राहतो तोपर्यंत आपण आपल्या जीवनात नेहमी परीक्षा आणि अडचणींसाठी देवाची योजना आहे. एक देव आहे, त्याने तुम्हाला आणि मला निर्माण केले आहे. तोच आपल्यावर लक्ष ठेवतो, तोच आपल्यावर प्रेम करतो. आपण आनंदी राहावे अशी स्वामी माऊलींची इच्छा आहे. आपण एकमेकांसोबत, स्वतःसोबत आणि त्याच्यासोबत शांतीने राहावे अशी देवाची इच्छा आहे. आपल्याला पृथ्वीवर आणि स्वर्गात चांगले जीवन मिळावे अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही त्याला अधिक चांगले ओळखावे अशी देवाची इच्छा आहे, जेणेकरून तुम्ही त्याच्यावर अधिक प्रेम करू शकाल आणि तुमच्या दैनंदिन जीवनात त्याच्यासारखे जगू शकाल. तुझ्यावर इतकं प्रेम आहे की तुझ्या पापापासून, शिक्षेपासून तू वाचला जावास अशी माझी इच्छा आहे. देव म्हणतो, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो की मला तुझे डोळे उघडायचे आहेत, जेणेकरून तुला तुझ्याबद्दलचं सत्य आणि मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तू पाहू शकतोस. देव म्हणतो, जरी मला माहीत आहे की आपण नेहमी प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहत नाही आणि जरी काही वेळा आम्ही असहमत असू, भांडण देखील करू शकतो, कधी कधी एकमेकांवर इतके रागावतो की आपल्याला एकाच खोलीत एकत्र राहायचं नसते, तरीही देव म्हणतो, मी तुझ्यावर अखंड प्रेम करतो. जरी गोष्टी कठीण असतात आणि जेव्हा आपण जीवनाच्या सर्वात खालच्या टप्प्यावर असतो, तरीही देव आपल्याला व बिनशर्त आणि अटींशिवाय प्रेम करतो. तुम्ही देवाचे मूल आहात.
तुम्ही सहमत असाल तर स्वामी माऊली, मी तुझे लेकरू आहे अशी कमेंट करा. तुम्ही देवाचे मूल आहात, माझे एक मूल. देवाला दुसरे मुले नाहीत, त्याने निवडलेले मूल तू आहेस. मी तुझ्यासह सर्व गोष्टी पिता आणि निर्माता आहे. त्याला त्याचे प्रेम आपल्यापर्यंतच पोहोचवायचे आहे. परंतु आपण स्वतःला सोडून देण्यात तयार नसल्यास आपण त्याच्याकडून ते प्राप्त करू शकत नाही. तुमच्या शरीरावर व स्वतःसारखे प्रेम करा, हा या आज्ञेचा अर्थ आहे. जर तुम्हाला देवाने स्वीकारायचे असेल तर तुम्ही सर्व माणसाचे सेवक बनले पाहिजे. जर तुम्हाला प्रेम काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर तुमच्या स्वतःच्या हृदयावर ते तुमचा प्रिय व्यक्तीबद्दल कसे वागते ते पहा. कधी कधी प्रेम म्हणजे काय हे देखील कळत नाही असे तुम्हाला दिसेल. उदाहरणार्थ, जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी चुकीचे करते किंवा जरी त्याने काही चुकीचे केलेले नसते परंतु फक्त त्यांचा अपमान होतो, तुमच्यासोबत एकाच खोलीत राहून किंवा त्यांच्याशी बोलून त्या क्षणी असे दिसते की तुमच्या रागाला मर्यादा नाहीत. पण जर काही वेळ गेला आणि तुम्ही रागातून परत बाहेर आलात तर सर्व काही विसरून जाल. एक गोष्ट तुम्ही हे शिकाल की फक्त चांगुलपणा देवाकडून येतो आणि वाईटपणा माणसाकडून येतो. हे सत्य देवाने आपल्याला सांगितलेले आहे. त्यांना क्षमा करा, कारण ते काय करतात हे त्यांना माहीत नाही. आरंभ आणि अंत पाहिला आणि शेवटचा मी सर्व काही आहे आणि मी सर्व गोष्टींमध्ये आहे. तुम्ही कोण आहात आणि जीवनाबद्दल तुमचे काय विचार आहेत याबद्दल मी तुमची विश्वास प्रणाली ते प्रतिबिंब आहे. तो फक्त शब्दांचा समूह नाही. तुम्ही तुमचे जीवन कसे जगता हे अनंत काढा, हे महत्त्वाचे आहे. जग वेडे होत असे आणि प्रत्येक दिवस हा एक आव्हान आहे, पण मी त्याआधीच सर्वांवर विजय मिळवतो. मी तुमची शक्ती आणि तुमची शांती, तुमचा आनंद आणि तुमची आशा हे मी तुला कधीही सोडू देणार नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाचे हे शब्द खरे आहेत. ते केवळ औपचारिकता किंवा पोकळ आश्वासने नाहीत, ते वास्तविक आणि सामर्थ्यवान आहेत. कारण तो म्हणतो, तो आहे सुरुवात आणि शेवट. देवाला आज तुमचा मित्र असे दिसते की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला एकमेकांपासून दूर ठेवत आहेत. परंतु लक्षात ठेवा, जोपर्यंत नजर स्वामी ठेवतो तोपर्यंत आपण पुन्हा त्यांच्या हातात परत जाण्याचा मार्ग शोधू शकतो. तुमच्या आयुष्यात बदल घडवणारे आम्हीच आहोत. तुम्हाला असा विश्वास असायला हवा की तुम्ही जे बरोबर केले ते केले तर देव तुम्हाला मदत करेल. जर तुम्ही त्याच्या योजनेचे पालन केले तर तो तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या इच्छेनुसार सर्व काही देईल. मी त्याच्यावर किती प्रेम करतो आणि मला त्याची किती सेवा करायची आहे हे दाखव. देवाने मला अनेक संधी दिल्या आहेत. मी अध्यापक वापरले नाहीत, कारण मी अजूनही ते योग्यरित्या कसे वापरायचे ते शिकतो आहे. पण मी आता त्यांचा वापर करणार, जेणेकरून देवाचा गौरव होईल. तुमचा विश्वास सुद्धा आणि समर्पण पाहून तो खुश आहे. आणि तुम्हाला आधी जे काही दिले गेले आहे त्याहूनही अधिक आशीर्वाद देण्याची त्याची इच्छा आहे. चांगली बातमी अशी आहे की या नवीन नोकरी तुम्ही आनंदी आणि पूर्ण व्हावे अशी देवाची इच्छा आहे, म्हणून ते त्याला करू द्या. विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. खूप प्रयत्न करणे थांबवा आणि आराम करा. दीर्घ श्वास घ्या आणि जीवनाचा आनंद घ्या. आपण आपला तारणहार आणि प्रभू म्हणून स्वामींवर विश्वास ठेवला तरच आपण देवाच्या प्रेमाची खात्री बाळगू शकतो. जेव्हा आपण आपला तारणहार म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा तो आपल्याला कधीही सोडत नाही आणि आपल्याला सोडत नाही हे सत्य कधीही विसरू नका की पृथ्वीवरील इतर कोणत्याही गोष्टी त्याच्यापेक्षा देव तुमच्यावर खरं प्रेम करतो. आज तुम्हाला देवाला प्रश्न विचारायची संधी दिली जाईल. तुम्ही देवाला प्रश्न विचारा की नाही हा मुद्दा नाही. हे धाडस करण्याची बाब आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल शंका असते, जेव्हा तुम्हाला काय करावे हे माहीत नसते, तेव्हा तुमच्या निर्मात्याच्या मार्गदर्शनाखाली न जाता तो तुम्हाला कधीही हवेत सोडत नाही. माझ्या आयुष्यात अनेक प्रश्न विचारले गेले आहेत, परंतु हा प्रश्न नेहमी सर्वात आव्हानात्मक राहिला आहे, कारण स्वतः उत्तर देऊ शकत नाही.
त्यासाठी माझ्यापेक्षा मोठ्या गोष्टी व विश्वास आवश्यक आहे, म्हणून आपण त्याला विश्वास म्हणतो. प्रिय मुलांनो, मी नाते निर्माण करण्याच्या प्रक्रियेचे विश्वास मागत आहे. तो तुम्हाला त्यावर आणि तुमच्या जीवनाच्या सत्याची योजना यावर विश्वास ठेवण्यासाठी आमंत्रित करत आहे. तुम्ही तुमच्या जीवनाच्या देवाच्या योजनेला नाही म्हणू शकता आणि ज्या मार्गावर तुम्ही अनेक वर्षे चालत आहात त्याच मार्गावर चालू शकता, किंवा तुम्ही हो म्हणू शकता आणि विश्वास ठेवू शकता की देवाने तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी योजल्या आहेत. देव तुमचे जीवन अंधारातले प्रकाशातले, मृत्यूपासून जीवनात, गोंधळातून स्पष्टतेमध्ये बदलू इच्छित आहे. तो तुम्हाला दाखवू इच्छितो की राज्यात जगण्याचा अर्थ काय आहे. त्याला तुम्हाला मार्गदर्शन करायचे आहे. त्याच्या मताने घाबरू नका, त्याच्या सत्याने घाबरू नका. देव काही चुका करत नाही. आपण त्यांपैकी एक नाही. हे आज दाखव. दिवस आहे उपस्थित राहण्याचे दिवस. तुम्हाला जे करायचे होते ते करण्याचा दिवस. तुम्हाला काय करायचे आहे? आपण आता पुरेसे आहोत. तुम्ही देवाचे प्रिय मूल आहात. परंतु कधीकधी आपल्याला इतरांना किंवा स्वतःवर प्रेम वाटत नाही. आम्हाला वाटते की आम्ही चांगले नाही, पुरेसे प्रामाणिक, पुरेशी देवाची इच्छा आहे की आपण किती पैसे कमवाल, तो किंवा आपले किती मित्र आहेत, किंवा सोशल मीडिया व कोण आपल्याकडे लक्ष देतो यात आपली किंमत नाही. आपले मृत्यू इतरा व प्रेम करण्याच्या आणि सेवा करण्याच्या आपल्या क्षममध्ये आहे. मी तुझ्याकडे लक्ष देणार नाही असे म्हणू नका. मी लोकांबद्दल बोलत नाही, तर स्वतःची काळजी घे बद्दल बोलत आहे. जग अशा लोकांनी भरलेले आहे. त्यांना वास्तविक जगापेक्षा स्वतःमध्ये जास्त रस असतो. ते त्यांच्या स्वतःच्या जीवनावर इतके केंद्रित आहेत की त्यांच्यासमोर काय आहे हे ते पाहू शकत नाही. देवाला तुमच्याकडून काय हवे आहे हे कळेपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा विचार करू शकत नाही. तुम्ही तुमच्या जीवनात त्याच्या योजनेचे पालन करण्यास तयार असले पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वतः किंवा तुमच्या मित्रांऐवजी किंवा इतर कोणावरही विश्वास ठेवण्यासाठी तयार असले पाहिजे. आपल्या स्वतःच्या जीवनात ऐक पडणे आणि देव आणि चांगली कृत्ये यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी विसरून जाणे आपल्यासाठी खूप सोपे आहे, कारण त्याच्याबरोबर वेळ घालवणे हे खूप सोपे आहे. पण जर आपल्याला या जीवनात ख्या अर्था आनंदी व्हायचे असतील तर आपण स्वतःच्या पलीकडे पाहणे आवश्यक आहे, कारण एकच व्यक्ती आहे. मी कधीही अस्तित्वात नसल्यास मान तुम्ही तुमचे जीवन जगावे अशी माझी इच्छा नाही. माझ्यासाठी फक्त आजूबाजूला असणे पुरेसे नाही, परंतु एखाद्या जीवनात बदल घडवून आणणे पुरेसे आहे. माझ्या मुलांनी फक्त स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही गोष्टी करणारे लोक व्हावे अशी देवाची इच्छा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पृथ्वीवर अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याला समस्या नाही, आणि पृथ्वीवर अशी कोणतीही समस्या नाही जिच्यावर उपाय नाही. समस्यांबद्दल थोडा विचार केल्याने तुम्हाला मार्ग मिळणार. जीवन सोपे नसते. वेळ कधीच येत नाही. परिपूर्ण एक दिवस तुझे कर्म तुला भेटायला येईल. त्या दिवशी आश्चर्यचकित होऊ नकोस. कर्म हे पीक आहे. ते माणसाला प्रत्येक परिस्थितीत कापावे लागते. म्हणून नेहमी चांगले बियाणे पेरा, जेणेकरून पीक चांगले उगवेल. माचीच्या काडीला डोके नसते, पण मेंदू नसतो. त्यामुळे थोड्याशा संघर्षाने ते जळते. आपल्याला डोके आहे, मेंदूही आहे. मग आपण थोड्या थोड्या गोष्टींवरून का भडकतो? उन्हाकडून ही सूट उगवण्यात वेळ वाया घालू नका, कारण जे तुम्हाला दुखावतात त्यांना त्यांच्या कर्माला सामोरे जावे लागेलच. माणूस दोन गोष्टी कधीच विसरू शकत नाही: आपल्या प्रियजनांकडून मिळालेला दुःख आणि अनोळखी व्यक्तीकडून मिळालेला आदर. या 4 लोकांमध्ये तुम्ही बसता आणि इतरांबद्दल वाईट बोलता. तुम्ही जाताच तुमचेही वाईट बोलणे त्यांच्याकडे सुरू होईल. चांगल्या वेळेचा अहंकार हे वाईट वेळेला निमंत्रण देतो. जर तुम्हाला मेंढीच्या आत लपलेला लांडगा बघायचा असेल तर कधीतरी तुमच्या प्रियजनांकडून तुमचे हक्क मागण्याचा प्रयत्न करा. एकमेकांच्या चुका सहन करण्यातच खऱ्या नात्याचे सौंदर्य असते. कारण जर तुम्ही उणीव नसलेली व्यक्ती शोधत बसाल तर तुम्ही आयुष्यभर एकटे पडाल. जर कोणी तुमचे नुकसान केले तर ते त्यांचे कर्म आहेत. तुम्ही कोणाचे नुकसान करू नका.
हा तुमचा धर्म आहे असे विचार करा. बाकी पाहायला परमेश्वर आहेत. माझ्यावर विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा. कुंभार जेव्हा भांडी बनवतो तेव्हा तो बाहेरून जोरात थोपटतो आणि आतून त्याला प्रेमाने वळवतो. एक सुंदर बलवान व्यक्ती होण्यासाठी आपल्या कुंभारावर म्हणजे देवावर विश्वास ठेवा. तो आपल्याला सोडून देणार नाही. विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा. तुमचे बंधन नशिबाचे द्वार उघडले जातील. गमावल्यावर कळते की ती वेळ नातीगोती किती मौल्यवान होती. जी इच्छा असूनही ती परत आणता येत नाही. तुमची किती फसवणूक झाली तरी देवाचे आशीर्वाद तुमच्यापासून कधीच हिरावले घेऊन जाऊ शकत नाही. निसर्ग एखाद्याला विश्वासघात केल्याबद्दल शिक्षा देतो तेव्हा लक्षात ठेवा की ते माणसाला रडवण्यात देखील असक्षम करते. बोलणे तर सोडूनच द्या. ज्या नात्यात विष विरघळलेले आहे ती नाते अमृत घोळूनही गोड करता येत नाहीत. ज्यांच्यामुळे आपल्याला रडवले जाते त्यांच्यापेक्षा खोलवर नातं नाही. आणि जे आपल्याला रडून सोडतात, दुर्लक्ष करतात, त्यांच्यापेक्षा दुबळे नाते कोणतेच नाही. ज्याला तुमच्या शब्दाची किंमत नाही, कुणाचा संयमही तुमचा नाश करू शकतो. म्हणून कुणाला खोटी आशा देऊन कुणाला संयम पाळायला लावू नका, कारण त्यांचा संयमही तुमचा नाश करू शकतो. तुम्ही किती महान बुद्धिमान असाल तरीही सामान्य माणसाला फसवल्यानेही तुमच्या विनाशाचे दरवाजे उघडतात, हे लक्षात ठेवा. नेहमी उच्च ध्येय ठेवा. पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचा होतो. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा. दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीत, उलट आजचे सुख सुद्धा निघून जाईल. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होतो. काळानुसार बदलत नाही तर काळ तुम्हाला बदलून टाकेल. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत ती आयुष्यात काहीही करू शकत नाहीत. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य घडवत असतो. नेहमी तत्पर राहा. बेसावत आयुष्य जगू नका. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा मिळवता येईल. कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही काम समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो. कष्ट ही एक अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे दरवाजे उघडते. प्रेम सर्वांवर करा. श्रद्धा फक्त परमेश्वरावर ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून खूप दूर जातात. लोकांचा सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून आणि कधी येईल हे सांगता येत नाही. संकट टाळणे माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणे हे माणसाच्या हाती असतं. तुम्ही न घाबरता संकटांना सामोरे जा. स्वामी नक्कीच तुमची साथ देतील आणि विजय तुमचाच असेल. स्वामी म्हणतात, अरे वेड्या, तू आज माझ्या या संदेशावर आला आहेस. यात तुझी कुठल्याही प्रकारची अडचण नसेल तरच हा संदेश पूर्ण आहे. तुझा आमच्यावर विश्वास नसेल किंवा तुला आमची भक्ती करावयास आवडत नसेल तर तू पूर्ण नाही ऐकले तरीही चालेल. हा संदेश खास आम्ही तुझ्यासाठी पाठवला होता. तुझी इच्छा असेल तर पूर्ण ऐक. स्वामी म्हणत आहेत, बाळा, हा ऑनलाईन आलेला संदेश नसून तुझ्या जीवनात एक मोठा चमत्कार घडवणारा संदेश आहे. या संदेशाला तू आज काहीही करून वेळ काढून नक्की ऐक. येत्या काही तासांत तुझ्यासाठी खूप मोठे आम्ही काम करून ठेवले आहे. येत्या तासात तुला खूप मोठे अनुभव, खूप मोठ्या बातम्या आमच्याकडून मिळणार आहेत. आमचे देवदूत तुझ्यासाठी काहीतरी करून ठेवणार आहेत. तुझा आमच्यावर जो विश्वास आहे तो भक्कम असू दे आणि तो असाच असू दे. स्वामी म्हणतात, ज्याचा माझ्यावर विश्वास आहे तो आज या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पूर्ण विश्वासाने श्री स्वामी समर्थ जरूर लिहील. तुमचा स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये 1802 हा अंक टाईप करा.
श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. समजावण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्त्वाचे ठरते. नेहमीच माझंच खरं असं म्हणून चालत नाही. शब्द देणारे आयुष्यभर सोबत असतीलच असं काही नसतं. कधी कधी शब्द खूप साथ देतात. माणसं नाही, आयुष्यात हजारो लोक मिळतील, पण आपल्या 1000 चुका माफ करणारे आईबाप पुन्हा मिळणार नाहीत. कधीच खचून जायचं नाही, कारण काळ वेळ हे सगळं बदलतं. फक्त असावा लागतो तो संयम. पैसे दिले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात. 100 प्यादे जरी एकत्र आले तरी वजिराची एक चाल सगळा खेळ उद्ध्वस्त करू शकतो. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. कर्म म्हणतो, तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळाल तर मी तुमच्याशी खेळेन. आयुष्यातील सर्वात मोठा कमबॅक पुन्हा स्वतःला खुश करणे आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. स्वामी संदेश आवडत असतील तर आत्ता आपल्या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळ असलेली ती घंटा पण दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एक मुलगा होता. त्याचे वडील शेतकरी होते आणि घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. मुलाचं नेहमी काहीतरी मोठं करायचं स्वप्न होतं, पण कसं ते समजत नव्हतं. एके दिवशी एक शिक्षक गावात आले आणि त्यांनी मुलांना सांगितले की त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लहान पावलांनी सुरुवात करावी. ते म्हणाले, रोज एक लहान पाऊल टाका आणि पहा, तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. त्या मुलाने हे मनापासून मान्य केले. त्याने ठरवले की रोज काहीतरी नवीन शिकायचे. सकाळी लवकर उठून अभ्यासाला सुरुवात करायची, वडिलांना शेतात काम करून मदत करायची आणि संध्याकाळी गावातील ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचायची. हळूहळू त्याच्या मेहनतीला फळ मिळू लागले. काही वर्षांनी त्या मुलाने गावातल्या चांगल्या शाळेत टॉप केले आणि त्याला शहरात शिकण्याची संधी मिळाली. छोट्या पावलांनी त्याने आपले मोठे स्वप्न पूर्ण केले. स्वप्न कितीही मोठे असले तरी त्याची सुरुवात छोट्या पावलांनी होते. कठोर परिश्रम आणि संयमाने सर्व काही शक्य आहे. स्वामी म्हणतात, बाळा तू काळजी करू नकोस. तुझे सर्व दुःख, तुझ्या सर्व चिंता आज आम्ही दूर करणार आहोत. तुला काळजी करण्याची कसलीही गरज नाही. तुझ्या ज्या आयुष्यात अडचणी आहेत, तुझे जे अडकलेले काम आहे ते येत्या 24 तासांत संपूर्णपणे पूर्ण होणार आहे. आता तुझं आयुष्य एका वेगळ्या मार्गाला लागतंय. तुझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या आता पूर्णपणे संपून जातील आणि नव्याने एक नवी सुरुवात होईल. येत्या काही काळात तुझ्यासाठी मोठमोठ्या बातम्या आम्ही आणणार आहोत. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू काळजी करू नकोस, कारण तू आता रडणार नाहीस. तुझ्या आयुष्यात आता आनंदाची बातमी येणार आहे. तुला आता हसण्याची वेळ आली आहे. आता तुझे रडके आयुष्य पूर्णपणे सुखात बदलणार आहे. तुझ्या आयुष्यात ज्या छोट्या छोट्या गोष्टी व्हायच्या त्या आता पूर्णपणे बंद होतील. आता तुझ्या आयुष्यातील जी संकटे आहेत ती सुद्धा काही काळातच निघून जातील. लहान दुःखे बोलकी असतात आणि मोठी दुःखे ही मुकी असतात. तुझ्या आयुष्यात सुद्धा तसंच आहे. ज्या लहान लहान गोष्टी आहेत त्या खूप बोलतात, पण ज्या मोठ्या गोष्टी असतात त्या बोलत नाहीत. पण तू काळजी करू नकोस. आम्ही सदैव तुझ्या सोबतीला आहोत. आम्ही काल सुद्धा तुझ्या पाठीशी होतो, आज सुद्धा तुझ्या पाठीशी आहोत आणि उद्या सुद्धा असणार. तुला काळजी करण्याची गरज बिलकुल नाही. माझ्या प्रिय बाळा, तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? आज स्वामी तुला सांगत आहेत, माझ्या प्रिय बाळा, स्वतःबद्दल केलेल्या गुन्ह्याबद्दल, त्या दोषातून स्वतःला मुक्त करण्याची वेळ आली आहे. ही जगाची रीतच असते. आज तू जे काही चुकीचे काम केले असतील किंवा काल किंवा त्याच्यासुद्धा आधी तूने जे काही चुकीचे काम केले असतील, कदाचित तू एखादी मोठी चूक केली असेल, कदाचित ती चूक सुद्धा चुकून केलेली असू शकते. पण एवढं लक्षात ठेव, जे कर्म आहे ते एकदा झालं की झालंच. पण तू भिवू नकोस, तू काळजी करू नकोस,
तू फक्त आमचे नामस्मरण कर. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर. तुझ्या सर्व काही चुका आणि गुन्हे आम्ही माफ करू. आणि हो, यापुढे आता दक्षता घेऊन लक्ष ठेवून कामे करत जा. यापुढे आता चुका तू करायच्या नाहीत. आता तुझे आयुष्य बदलणार आहे. जो दुसऱ्यांच्या गुणांचा आदर करतो त्यालाच खऱ्या सुखाची गुरुकिल्ली सापडली असे समजावे. लोक दुसऱ्यांच्या गुणाचा निरादर करतात आणि स्वतःचा आदर वाढवण्यासाठी लोकांपुढे मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. पण असं करायचं नसतं. जो व्यक्तीच्या अंगी जो गुण आहे त्याचा आदर नक्की करावा. आपल्या अंगात सुद्धा एखादा गुण असेल, तो त्यापेक्षा मोठा का असेना, पण त्याला सुद्धा आदर द्यायलाच पाहिजे. आयुष्यात सुखी होण्याची यापेक्षा दुसरी कुठलीही गुरुकिल्ली नाही. बाळा, तू काळजी नको करू. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या काही काळात मोठे मोठे चमत्कार आम्ही घडवणार आहोत. आम्ही तुझ्यासाठी एक पूर्ण प्लॅन केला आहे. आमचे देवदूत ते प्लॅन तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत. तुला येत्या काही तासांत ते मिळणार सुद्धा आहे. तू या गोष्टीवर पूर्ण विश्वास असायला पाहिजे. तुझा जर पूर्ण विश्वास असेल तर हो स्वामी माऊली, माझा विश्वास आहे असं टाईप कर. असे म्हणतात, जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो, जो व्यक्ती श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतो, अशा व्यक्तीच्या आयुष्यात अडचण ही कधीच येत नसते. कदाचित एखादी अडचण आली सुद्धा, एखादी समस्या निर्माण झाली सुद्धा, तर ती सुद्धा येत्या काही काळात स्वामी लवकरात लवकर दूर करतात. लक्षात ठेवा, जेव्हा अडचणी येतात तेव्हा स्वामी समर्थ सदैव तुमच्यासोबत असतात. तुम्ही एखादी चूक केली, कदाचित काही लोकांनी स्वामींचे नामस्मरण कमी केले असेल, काही लोक स्वामींच्या मठातही गेले नसतील, तर त्या लोकांनी काळजी करू नका. स्वामी ही आपल्या सर्वांची आई आहे आणि आई आपल्या लेकरांची चूक ही कधीच मनाला लागून घेत नाही. तुम्ही कदाचित निरादर सुद्धा केला असू शकतो, पण काळजी करू नका. आता नित्य नामस्मरण करा. याने तुमच्या आयुष्यात नक्की स्वामी तुमची साथ देतील. स्वामींचा एकदा जो हात पकडतो, पण स्वामी त्याचा हात आयुष्यभर सोडत नाहीत. जो व्यक्ती स्वामींचे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यात स्वामी सदैव त्याच्या साथीला राहतात. स्वामी तुम्ही एकदा ज्याचा हात पकडता त्याचा हात त्याच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सोडत नाहीत. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त विश्वास ठेवा. स्वामी तुमची साथ नक्की देतील. द्वेषाला द्वेषातून उत्तर दिल्यास या जगात द्वेषाचा शेवट कधीच होत नाही. द्वेष थांबवायचा असेल तर त्यामागे प्रेम थांबवता आले पाहिजे. द्वेषाला ज्या व्यक्तीने प्रेमाने उत्तर दिले तो व्यक्ती द्वेषाला संपवण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही काळजी न करता द्वेषाला संपवण्यासाठी प्रेमाचा वापर करू शकता. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात संकटे असतील, ते अडचणी असतील, त्यांची काळजी तुम्ही करू नका. त्यांची काळजी करायला स्वामी आहेत. तुमचा फक्त त्यांच्यावर विश्वास असायला पाहिजे. आता काही लोक इथेपर्यंत आले असतील तर 70 ते 80% लोक या संदेशाला सोडून गेले असतील. आता जे लोक इथेपर्यंत या संदेशाला ऐकत आहेत त्यांना त्यांच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी करायचे आहे आणि स्वामी त्यांच्या सोबत असावेत अशी त्यांची इच्छा आहे. तर अशा लोकांनी काळजी करू नका. हा संदेश ऐकत राहा. स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत. स्वामींचं अभिवाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन पूर्णपणे सत्य आहे. आपल्याला घाबरण्याची कसलीही गरज नाही. स्वामी तर सदैव आपल्या पाठी आहेत. इतरांना आपले सुख वाटणे यात खरे सुख असते. स्वामी सांगतात, मूर्ख मनुष्य दुसरे कुठेतरी सुख शोधतो. शहाणा मनुष्य ते सुख आपल्या पायाजवळ निर्माण करतो. सुख हे आपल्यातच आहे, ते पाहावं लागतं. खरे सुख वास्तविक त्याला आपल्याला जे काही आहे त्यात समाधान मानण्यात असते. जे लोक दिखाव्यावरती जातात किंवा अशा गोष्टीकडे जातात त्यात सुख नसतं, पण त्यातही त्यांना सुख हवं असतं. असे लोक आयुष्यात काहीच करू शकत नाहीत. आपला विश्वास स्वामींवर असा पाहिजे जसे की स्वामी आपल्याला पुढे कुठेही अडचणीत आणणार नाहीत. स्वामींवर एवढा विश्वास असायला हवा, तो ठेवायला हवा, जेणेकरून आपण कुठलेही काम करू, जे काही होईल ते स्वामी पाहून घेतील असे आपण म्हणायला हवे. आपण फक्त कर्म करत जावे, फळाची अपेक्षा करायची नसते.
स्वामी सदैव आपल्या सोबतीला आहेत. ते आपल्याला नक्की योग्य ते फळ देतील. ज्याचे संपत्ती निर्माण केली नाही, ज्याने आयुष्यात काहीच कमावले नाही, त्याला त्या संपत्तीचा उपभोग घेण्याचा अधिकार नाही. तसेच ज्याने सुखाची निर्मिती केली नाही, त्याला सुखाचा उपभोग घेण्याचा अधिकार नाही. स्वामी म्हणतात, संपत्ती तर कोणीही करेल, सुख करायला हिंमतच लागते. सुख करायला समाधानी व्हावं लागतं. समाधानी व्हायला आपल्याला देवाच्या चरणी जावं लागतं. जो व्यक्ती स्वामींचे नामस्मरण करतो, तो आयुष्यात सदैव पुढे जात असतो. स्वामी सांगतात, अरे वेड्या, या जगात असला कुठलाही मनुष्यच नाही जो दुसऱ्याला दुखावेल आणि स्वतः सुखी होईल. या जगात असंख्य लोक आहेत जे स्वतःचा आणि दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतात. असे लोक नेहमी सुखी असतात. तुझा यावर विश्वास नसेल तर तू अजूनही त्या मोहमायेत अडकला आहेस. बाळा, लक्षात ठेव, व्यक्तीला आशा असणे, व्यक्तीच्या इच्छा असणे यात काही नवीन नाही. पण सोबतच दुसऱ्याचा विचार करणे सुद्धा गरजेचे आहे. तुला काही वाटत असेल तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव की जर तू दुसऱ्याचं भलं निश्चित करशील तर तुझ्या आयुष्यात सुद्धा चांगलंच होणार. देव कर्म बघतो. स्वामी म्हणतात, बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात संकट कितीही आली तरी घाबरायचं नसतं. जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारे, जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभयुक्तीसी, असा स्वामी माझा विश्वास ठेव. जिथे संपते तुझी मर्यादा, तिथून साथ देतो मी. जाणीव ठेव शुद्ध मनासी, कार्य व्यर्थ बरळतो कशासी. असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, मी तर तुझ्या कालही सोबत होतो. मी तर तुझ्या आजही सोबतीला आहे. मी उद्याही तुझ्या सोबतच असेल. तू काळजी करू नकोस. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खूप अडचणी आहेत या जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. तू कोणाला नको फसवू. मी आहे. तुझी फसवणूक कधीच होऊ देणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्याच्या जीवाची हिंसा करू नये. ध्येय साध्य करणे किती कठीण आहे याकडे लक्ष देऊ नका. ते ध्येय साध्यच करायचे आहे. कितीही कठीण असेल तरी याकडे लक्ष द्या. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो त्याच्या जीवनात संकटेही येत असतात. त्याच्या जीवनात सुद्धा संकटे येतात. फक्त स्वामी त्यांच्या सदैव सोबत असतात हे मात्र नक्की खरं. जर माझे नाव तुझ्या ओठांशी आहे तर बाळा, घाबरतोस कशाला? कारण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. मी आहे ना तुझ्या पाठीशी. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू घाबरू नकोस. तुझ्या जीवनात जे संकट येत आहे ते आम्हीच पाठवत आहोत. तू त्यांना न घाबरता सामना कर. तुझा विचार करत असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्यांना दिशा चांगली असावी, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीला काही ना काही अर्थ लावत असतो. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधी वाया जात नाही. स्वामी महंत तुझ्या आयुष्यातील अडचणी आम्ही नक्की दूर करू. फक्त लक्षात ठेव, देवाला हे कधी सांगू नकोस की तुमच्या अडचणी या किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांग की तुमचा देव हा किती मोठा आहे. जेथे नाम आहे तेथे मी आहे. नामावर प्रेम करा म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून तुमच्या मागे मी सदैव असतो. तुम्ही पुढे चालत जा. काळजी करू नका आणि भिवू तर बिलकुल नका. जो नुसता नामात राहील मी त्याला अखेरपर्यंत सांभाळेन. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात. प्रत्येकाच्या जीवनात कुठलं ना कुठलं संकट असतं. प्रत्येक व्यक्ती काही ना काही गोष्टी अशा असतो ज्या इच्छा ठेवतो. तुझ्याही तशा काही असतील आणि त्या लवकर पूर्ण होतील. कोणी नावे ठेवली
तर थांबायचं नसतं. आपण आपलं काम करायचं असतं. जीवनाच्या बँकेत हे पुण्याचं बॅलन्स असतं. ते पुरेसे नसेल तर त्यासाठी आपल्याला अजून पुण्य करावे लागतात. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती एका चांगल्या विचारांवर चालतो त्याच्या आयुष्यात कधीच पुण्याचा बॅलन्स कमी होत नाही. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचेच तर शब्द होतात. आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्यांचीच तर कृती होते. आणि कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनत असतात. आणि सबबींवर लक्ष ठेवून बघा, त्यातून चरित्र घडेल. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. स्वामी सांगतात, मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करून बघा. कधीतरी उपवास या तुमच्या अहंकाराचा देखील करून बघा. कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. श्री स्वामी समर्थ असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. स्वामी म्हणतात, दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडालाही टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. तुमची खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. समाधानी राहा, सुखी व्हा, भक्ती करा, मुक्ती मिळेल. ज्ञान ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे आणि असमर्थ असाल तिथे फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा, तुम्हाला समर्थ मिळेल. स्वामी म्हणतात, मी सर्वत्र आहे, चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाश सुद्धा मीच आहे. गाणगापुरात सुद्धा मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. फक्त नामस्मरण केले तरीही मी तुला दिसायला लागेल. तुझ्या गोष्टीत तुला अनुभव यायला लागेल. तुझ्या आयुष्यात चमत्कार व्हायला लागतील. तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुला साथ द्यायला लागेल. श्री स्वामी समर्थ या नावात एक वेगळी ताकद आहे. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करेल त्याच्या आयुष्यात कुठलीच अडचण येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हारात दिवा लावून काही फायदा नसतो. निशंक हो, निर्भय हो. प्रचंड स्वामीबळ पाठीशी आहे. नित्य हो रे मना हे वाक्य जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला म्हणाल तेव्हा बघ किती संकटे आपोआप संपून जातील. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या सोबतीला असतील. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणा. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला सुख वाटतं, तर एखाद्याला आपली शान मोठी झाली असं वाटतं, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटतं, आनंद वाटतो. अरे वेड्या, विश्वास ठेव. अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. श्री स्वामी समर्थ आपल्याला दुःख देणाऱ्या जगात कमी नाही हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य आहे. आपल्या आईच्या मायेने जवळ घेणारी स्वामींशिवाय कोणीही नाही. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश बोलतो. त्याचा परिचय सुद्धा त्याच्या प्रकाशानेच मिळतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करा. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. लोकच तुमचा परिचय देत फिरतील. स्वामी म्हणतात, तुझा जर विश्वास असेल तर तुला ही गोष्ट नक्की कळेल की जेव्हा तू आमचे नामस्मरण करतोस तेव्हा तुझ्या मनाला एक वेगळीच शांती मिळते. तुझ्या मनाला एक वेगळंच ध्येय मिळतं. तू जेव्हा आमचे नामस्मरण करतोस तेव्हा तुझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या काही क्षणांतच तुला दूर झाल्यासारख्या वाटायला लागतात. किती दिवसांचे आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाही माहीत नसते.
फूल बनून हसत हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, न भेटता नाती जपणं हेच तर खरं जीवन आहे. आयुष्यात तुम्ही किती दिवस आनंदी राहता हे महत्त्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी राहतात याला जास्त महत्त्व आहे. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे, चित्तरूप धरून तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू मायबाप आहे. या जनाचा वाईट व्यक्ती अनुभव देते, चांगली व्यक्ती साथ देते. जाणले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठांवर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. ज्यावेळी तू जाशील काळोखात, त्यावेळी तुझी सावली सोडेल साथ. घाबरू नको, स्वामीच पकडतील हात. काळजी करू नका, स्वामी समर्थ सदैव तुमच्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आजचा स्वामी संदेश प्रत्येकाने ऐकला असेल. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की मला आता स्वामींची गरज आहे, मला त्यांच्या मदतीची गरज लागणार आहे, आता त्यांची साथ मला हवी आहे, त्यावेळी श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. स्वामी तुमची साथ नक्की देतील. लक्षात ठेवा, कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांनी कोणतेही औषध हे वाचवू शकत नाही. आपली नियत ही चांगली असू द्या. ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत जरी असली तरीही आपल्याला काहीही फरक पडू देऊ नका. कारण या दुनियेत जे दिखावा करतात ते जास्त काळ टिकत नाहीत. या दुनियेत रॉयल नाही तर रियल हे जास्त काळ टिकत असतं. कर्मावर विश्वास ठेवा. कितीही संकटे आली तरीही तुम्ही त्यावरून बाहेर याल. श्री स्वामी समर्थ. आयुष्य एक सापशिडीचा खेळ आहे. इथं शिड्या कमी पण गिळणारे सापच जास्त आहेत. आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कोणीच चोरू शकणार नाही. स्वप्न फुकटच असतात, पण त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. एकट्यानेच लढावी लागते आयुष्याची लढाई. लोक सल्ला देतात पण सोबत देत नाहीत. आयुष्यभर साथ द्यायची की नाही हा निर्णय तुझा आहे, पण मरेपर्यंत मी तुझी साथ देईन हा शब्द माझा आहे. विश्वास हा किती छोटा शब्द आहे. वाचायला सेकंद लागतात तर विचार करायला मिनिट लागतो. समजायला दिवस लागतात तर सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागतं. आयुष्यातील असंख्य समस्यांची 2 कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो. आयुष्य खूप लहान आहे. जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा. जीवनात चढ उतार येत असतात. नेहमी हसत राहा, कारण असा चेहरा काय कामाचा जो कधीच हसत नाही. प्रत्येक दिवस हा आपली लाईफ बदलण्यासाठी येतो, म्हणून प्रत्येक दिवस हा मन भरून जगा. जोपर्यंत तुम्ही चुकीच्या व्यक्तीपासून दूर नाही होणार तोपर्यंत तुम्हाला तुमच्यासाठी बरोबर व्यक्ती भेटणार नाही. हे जीवन फक्त तुमचे आहे, म्हणून याला दुसऱ्या कोणासोबत कंपेअर करून खराब करू नका. प्रत्येक क्षण जगा, कारण कोणता क्षण आपल्यासाठी शेवटचा असेल हे सांगता येत नाही. जाणीव करून द्या स्वतःला की तुम्ही कोण आहात. तुम्ही कुठे भरकटत चालला आहात. लोकांचं ऐकून लोक बोलतात तसे तुम्ही नाही आहात. तुम्ही खूप स्ट्रॉंग आणि खंबीर आहात. तुमची बरोबरी इथे कोणी नाही करू शकत, कारण तुम्ही खूप वेगळे आहात. जर तुम्ही ठरवलं तर कुठलीही गोष्ट शक्य करू शकता. तुम्हाला तुमचे काही स्वप्न आहेत आणि ते सोडून बाकी गोष्टीत अडकत बसू नका, कारण तुम्ही खूप सक्सेसफुल होणार आहात पुढे जाऊन. स्वामी बोलतात कुठूनही घसरावं. माणसानं फक्त नजरेतून घसरू नये, कारण मोडलेल्या हाडांचा उपचार होऊ शकतो, मनाचा नाही. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कोणीही कितीही जास्त अडचणीत का असेना, पण कधीच आपली इमानदारी सोडू नका. कुणापुढे असं वागू नका की जे कायमचा आपल्या या नजरेतून त्याच्या आपल्याला काढून टाकेल. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 2च मार्ग ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. देव सांगतोय लक्षात ठेव, कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. लक्षात ठेवा, कोणतेही कारण असो, कधीही रागावू नका.
स्वभाव नियंत्रणावर ठेवा. कधीही चिडू नका. आयुष्यात जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा शांत राहण्याचा प्रयत्न करा. मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा आणि नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच. दुसऱ्याला याचं काही घेणं देणं नाही. विचार ही एक अशी विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारांत असते. म्हणून विचार बदला, म्हणजे तुमचे नशीब बदलेल. स्वामी बोलतात चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असतो. एखाद्याने साथ सोडली व पाठ फिरवली तर खचून जाऊ नका. स्वामींकडे शांतपणे बसा. खरी साथ तर इथे आहे, स्वामींच्या चरणात. जो स्वामींवर विश्वास ठेवतो आणि स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यातील अनंत संकटे स्वामी स्वतः दूर करतात. कधीही न पाहिलेले ब्रह्मांड हास्य, गुरुत्व, एक मार्गदर्शन स्वामी समर्थ आपल्या सोबत असतात. प्रत्येक वेळेला आपली साथ स्वामी देतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, लवकरच तुझे सोन्याचे दिवस येतील. होय, तू काळजी करू नकोस. माझ्यावर आणि तुझा स्वतःवर विश्वास ठेव. जर स्वामींवर तुमची श्रद्धा असेल तर तुम्हाला तुमच्या केलेल्या भक्तीचं फळ निश्चित मिळतं. स्वामींवर विश्वास ठेवून सतत पुढे चला. आयुष्यात येथील खूप संकटे आडवी, फक्त त्यांचा सामना करायला शिका. नशिबाने काही मिळालं तर चांगलं, जर काही वाईट झालं तर काळजी करू नका. तुम्ही श्री स्वामी समर्थ नामात जपत राहा. तुमचा वाईट सुद्धा सुखात बदलण्याची स्वामी ताकद आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. म्हणतात माणसाला त्याचे भोग हे भोगून संपावे लागतात. ते टाळता येत नाहीत, कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब असतो. जो व्यक्ती त्याचे भोग टाळण्याचा प्रयत्न करतो तो कधीच टाळू शकत नाही. लक्षात ठेवा, कर्माचा हिशोब कधीच कोणाला चुकलेला नाही आणि तो कधीही चुकणारही नाही. मनातला अबोल संकेत ज्यांना न बोलता कळतो त्यांचे नशीब आणि मन हे खूप जास्त सुंदर होते. किती दिवसांचे आयुष्य असते. आज आपले कदाचित मोठे अस्तित्व असेल, पण उद्याला ते नसते. मग जगावे तर नेहमी हसून. दुःख का करावं? कारण या जगात उद्या काय होईल ते कोणाला माहिती नसते. भगवान श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, अपार श्रद्धेने भक्ती करा. सेवेत तुमचे दुःख, संकट हे संपूर्ण नष्ट होतील. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. आयुष्यात चुकलेले रस्ते योग्य मार्गावर सद्गुरू आणतील. चिंतेप्रमाणे शरीर पोषण दुसरे म्हणजे दुःख असते. चिंता नको, चिंतन करा. चिंता केल्याने वेळ वाया जातो. आपले मन हे पूर्णपणे ताणग्रस्त होते. पण त्याच वेळेला श्री स्वामी समर्थ महाराजांचे चिंतन केल्याने मन सकारात्मक ऊर्जेने भरून निघते. आयुष्यात वेगळी शक्ती आपल्याला भासायला लागते. आयुष्य एका वेगळ्या सकारात्मकतेत जाण्यास सुरुवात होतं. श्री स्वामी समर्थ बोलतात, कदाचित मी शरीराने तुमच्यासोबत नसेल तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कुठलीही सुरुवात केल्यावर तुम्हाला ती गोष्ट कमीत कमी 30 ते 50 दिवस न थांबता करावी लागेल. त्यानंतर तुम्ही एका निर्णयावर येऊ शकता. प्रॉब्लेम असा आहे की लोक सुरुवात करतात आणि 10-15 दिवस करतात आणि काही नाही झालं की सोडून देतात. एवढ्या लवकर काही होत नाही. थोडा वेळ द्या. स्वप्न ही मीही पाहिली आहेत, खूप सारी. स्वप्न भविष्याचे, पण खरेच नुसते स्वप्न पाहून पूर्ण होतात का? असं जर असतं तर सगळ्यांचे स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजेत. स्वप्न पाहणं आणि त्या स्वप्नांना खऱ्या आयुष्यात करून दाखवणं यात खूप फरक असतो. आपल्याला वाटतं कधी कधी, यार आपण एवढी मेहनत करतो तरी आपल्याला यश का नाही मिळत? पण खरं तर यश मिळत असतं, पण ते खूप हळूहळू होत असतं. लोकांना वाटतं ही सगळी मोठी मोठी माणसं आहेत, ती सगळीच काही आधीपासून श्रीमंत नसतात. सगळ्यांनी खूप स्ट्रगल केलेला असतो. त्यांच्या काळात मेहनत केलेली असते. तेव्हा कुठे ते आत्ता एवढे मोठे झाले आहेत. स्वतःला विचारा की तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करत आहात, की नुसतेच स्वप्न बघत आहात कधीतरी होईल असं.
पण की कोणी तुमच्या स्वप्नांना पाठिंबा नाही देणार, पण ठीक आहे. स्वप्न आपली असतील तर त्यांना सामोरं जाण्याची ताकद पण आपल्यातच असली पाहिजे. आणि जिथेपर्यंत लोक आपल्या स्वप्नांवर हसत नाहीत ना, तिथेपर्यंत ते स्वप्न खूप छोटं आहे असं समजा. लोक बोलणारे बोलून जातील, त्यांचं कामच आहे ते. फक्त तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम उभे राहा. बघा, एक दिवस नक्की तुम्ही कोणीतरी खूप मोठी व्यक्ती बनाल. ती बनल्यानंतर फक्त हे शब्द विसरू नका. जेव्हा एक राजा युद्धात हरला, तेव्हा तो शत्रूच्या सैनिकांपासून वाचण्यासाठी गुहेत लपला. ज्यांना यश मिळवायचे आहे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत धीर सोडू नये. ज्या क्षणी आपण हार मानतो, आपण अपयशी ठरतो, हे एका लोककथेतून समजू शकते. कथेनुसार प्राचीन काळी एका राजाचा युद्धात पराभव झाला होता. त्याचे सर्व सैनिक मारले गेले. राजा कसा तरी जीव वाचवून जंगलात पळून गेला. सैनिक त्याचा पाठलाग करत होते. पळून जाण्यासाठी तो एका गुहेत लपला. सैनिक जंगलात राजाला शोधत त्या गुहेत पोहोचले. गुहेत राजाचा शोध घेतला, पण सैनिकांना तो सापडला नाही. बाहेर येताना सैनिकांनी गुहा मोठमोठे दगड घालून बंद केली. गुहा खूप खोल होती. राजा आत लपला होता. तो खूप थकला होता. भूक आणि तहान यामुळे तो दयनीय वाटत होता. त्याच्या अंगात ताकद उरली नव्हती. जेव्हा शत्रूचे सैनिक गुहा बंद करून निघून गेले, तेव्हा राजा आता आपले आयुष्य संपले असा विचार करत आत बसला होता. तो गुहेतून कधीच बाहेर पडू शकणार नाही. राजा निराश झाला. तेव्हा त्याला आईची एक गोष्ट आठवली. त्याची आई म्हणायची की काहीतरी कर, असे मरू नकोस. हे लक्षात येताच राजाला पुन्हा ऊर्जा मिळाली. प्रयत्न केल्याशिवाय हार मानू नये असे त्यांचे मत होते. राजाने गुहेच्या प्रवेशद्वारावरील दगड हटवण्याचे काम सुरू केले. अथक परिश्रमानंतर राजाने मोठे दगड हलवले. कसा तरी राजाने बाहेर पडण्यासाठी छोटीशी जागा तयार केली होती. राजा गुहेतून बाहेर आला आणि आपल्या मित्र राजाकडे पोहोचला. अनुकूल राजांच्या मदतीने त्याने आपल्या शत्रूंचा पराभव करून आपले राज्य परत मिळवले. या कथेचा नैतिक असा आहे की जोपर्यंत आपण यश मिळवत नाही तोपर्यंत आपण हार मानू नये. ज्या क्षणी आपण हार मानतो, आपण अपयशी ठरतो. बाळा, काळजी करू नकोस. आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते. आम्ही नेहमी तुला पाहत असतो. आमचे सर्वांकडे बारीक लक्ष आहे. कोण कसे वागत आहे, कोण कसे बोलत आहे, हे सर्व आम्ही पाहत आहोत. त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस. हताश, निराश होऊ नकोस. तू फक्त पूर्ण विश्वास ठेव आणि नित्यनेमाने नामजप करत राहा. बाकीच्या लोकांचे काय करायचे ते आम्ही पाहून घेतो. बाळा, तू सध्याला कोणताच वाईट विचार मनात आणू नकोस. सध्याला तुमच्या या वाईट परिस्थितीमुळे, तुमच्या आजूबाजूच्या वाईट वातावरणामुळे तुम्ही मनाने खूप थकलेला आहात आणि तुमच्या मनाचा थकवा फक्त एकाच गोष्टीने जाणार आहे आणि ती गोष्ट आहे नामस्मरण. म्हणून तुला जसा वेळ मिळेल तसे नामस्मरण कर, नामजप कर. तुझे मन त्यामुळे शांत होऊन जाईल. ज्या वेळेस तुझे मन शांत होईल तेव्हा तुझ्या आजूबाजूला कितीही वाईट वातावरण असू दे, गोंधळ असू दे, त्याचा परिणाम तुझ्यावर होणार नाही. प्रत्येक परिस्थितीत तुम्ही शांत, स्थिर आणि समाधानी राहाल. जो आमच्या आश्रयाला येतो तो येता क्षणी शांतमय होऊन जातो. त्याचा पहिल्याचा स्वभाव आणि आत्ताचा नवीन स्वभाव यात खूप फरक असतो. त्यामुळे मनापासून नामस्मरण कर, नामजप कर. तुम्ही एका वेगळ्या शांततेच्या जगात गेल्यासारखे तुम्हाला अनुभव होईल. आजूबाजूला चालू असलेला गोंधळ, दंगा तुम्हाला त्रास देणार नाही. कारण नामस्मरणाने, शांततेने तुमच्या मनामध्ये वास्तव्य केलेले असते. शांत राहणारा माणूस हा कोणत्याही परिस्थितीत चलबिचल होत नाही. अगदी शांततेने आणि समजूतदारपणाने प्रत्येक परिस्थितीला हाताळतो. बाळा, तुम्ही देखील शांत आणि समजूतदार स्वभावाचे आहात. तुमच्या परिवारात तुम्ही समजूतदारपणाने वागता, बोलता, सगळ्यांना प्रेमाने तुम्ही सांभाळून घेता. पण काही वेळेस तुमच्या या समजूतदारपणाचा काही लोक गैरसमज करून घेतात. तुमच्याबद्दल वाईट विचार करू लागतात. तुम्ही स्वतःला खूप शहाणे समजता. नेहमी पुढे पुढे करण्याची सवय आहे. अशा अनेक गोष्टी तुमच्याबद्दल बोलल्या जातात. तुमच्याविषयी तुमच्या माणसांच्या मनामध्ये विष पेरण्याचे काम काही जण करतात. आणि काही वेळेस तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्ती, हे ज्यांना तुम्ही खूप मानता, ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करता, त्या व्यक्तीही त्या गैरसमजाला पडतात आणि तुम्हालाच दोष देऊ लागतात. पण सत्य परिस्थितीत मात्र तुम्ही तसे काहीच करत नसता. तुमच्या मनात कोणतेच पाप नसते.
तुम्ही फक्त निस्वार्थ भावनेने तुमचे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करत असता. बाळा, कोणाच्याही विचारांना तुम्ही बदलवू शकत नाही. लोकांना तुमच्याबद्दल काय विचार करायचा आहे, तुमच्याबद्दल काय विष पेरायचे आहे ते त्यांना पेरू दे. तुम्हाला माहित आहे ना की तुम्ही तसे काही केलेले नाही. तुम्ही फक्त सेवा भावनेने सर्व गोष्टी करत असता. मग तुमच्याबद्दल गैरसमज करून घेणाऱ्यांचा तो दोष आहे. त्यात तुम्ही दोषी नाही. पण आम्हाला माहिती आहे तुम्ही कसे आहात ते. तुमच्यासारखी साफ मनाची, निर्मळ मनाची माणसे ही कमीच पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही खरे आहात, सच्चे आहात. तुमच्या मनात कोणतीच खोट नाही हे आम्ही जाणतो. तुम्ही फक्त तुमचे कर्म प्रामाणिक करत राहा. बाकीच्या लोकांना त्यांच्या कर्मांवर सोडून द्या आणि तुम्ही आनंदाने जीवन जगा. बाळा, तुम्ही एकटे नाही. तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे. कधीच स्वतःला एकटे समजू नकोस. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. कधीच स्वतःला एकटे समजू नकोस. काळजी करू नकोस. बाळा, तुझा जर तुझ्या या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तुझ्या आयुष्यातून ती व्यक्ती स्वतःहून नाही गेली, तर आम्ही स्वतःच त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यातून, तुझ्या जीवनातून बाहेर काढलेले आहे. कारण ती व्यक्ती रोज ना रोज काहीतरी षड्यंत्र रचून तुला त्रास देत होती, तुमचा अपमान करत होती. आणि आता त्या व्यक्तीने तुम्हाला अडकवण्यासाठी खूप मोठे षड्यंत्र रचले होते. त्यामध्ये तुमचे खूप मोठे नुकसान होणार होते. म्हणूनच त्या व्यक्तीने तिचा खेळ सुरू करण्याआधीच आम्ही त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यातून दूर केलेले आहे. त्यामुळे उगाच त्या व्यक्तीच्या आठवणीत झुरत राहू नका. दुःख करून रडत बसत नका. कारण जे काही घडलेले आहे ते केवळ तुमच्यासाठीच घडलेले आहे आणि ते घडणे देखील खूप गरजेचे होते. त्यात तुमचेच भले होते हे लक्षात ठेवा. त्यामुळे उलट आता तुम्ही तुमच्या मनाने, स्वच्छंदतेने, आनंदाने, सन्मानाने जीवन जगत आहात. याकडे लक्ष द्या. खूप वेळा जेव्हा काही गोष्टी आपल्याला पाहिजे तशा घडत नसतात, खूप निगेटिव्ह प्रश्न निर्माण होतात मनात की कसं होणार. पण म्हणून चुकीचा निर्णय घेऊ नका. जे तुम्हाला पाहिजे त्यासाठी अजून खूप मेहनत घ्यावी लागेल. एवढं सोपं थोडीच येते. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण काम करावं लागेल. त्यासाठी नुसतं विचार करून काही होणार नाही. सवयी बदलाव्या लागतील. हे नाही जमलं तर दुसरं करा, ते नाही जमलं तर तिसरं करा, तेही नाही जमलं तर वेगळं काहीतरी प्रयत्न करा. प्रॉब्लेम कुठे होतं माहितीये? आपण फक्त 1 ते 2 वेळा प्रयत्न करतो आणि तुला नाही जमणार म्हणून सगळं सोडून देतो. तिथेच सगळं गणित चुकतं. जर तुम्ही तिसऱ्यांदा प्रयत्न केले असते तर काय माहित, तुम्हाला त्यात सक्सेस सुद्धा मिळालं असतं. आपण लोकांचं ऐकत बसतो की ते बोलतात तुला जमणार नाही, हे सोडून दे, दुसरं काहीतरी कर, पैसे कमव आणि सेटल हो. पण प्रॉब्लेम सेटल होण्याचा नाही, ते तर होणारच आहोत. पण जे तुम्हाला पाहिजे ते नाही केलं तर काय उपयोग या आयुष्याचा? जो तुम्हाला सुख पाहिजे तो कधीच नाही भेटू शकत. जर खूप पैसे मिळाले तरीही. आणि हे त्यांनाच समजेल ज्यांची खरंच काही स्वप्न आहेत. नाहीतर मग तुम्हाला पण इतरांसारखा जॉब करत आणि त्याच जॉबला रोज शिव्या देत जगावं लागेल. माहित आहे यार, रियालिटीमध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात. पण हेच तर आयुष्य आहे. जो यावर मात करून काहीतरी करतो ना, तोच मोठा कोणीतरी होतो. नाहीतर नॉर्मल आयुष्य तर सगळेच जगत आहेत यार. आयुष्यात खरंच तुम्हाला काहीतरी मोठं करायचं असेल तर माइंडसेट बदलावा लागेल. खूप गोष्टींचा त्याग करावा लागेल. सोपं काहीच नसेल हे कायम लक्षात ठेवा. निर्णय तुमचा आहे. आपले जीवन आपल्याला इतके रडवत आहे. इच्छा असूनही आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. आपली पूर्ण ताकद आणि पूर्ण बुद्धिमत्ता वापरूनही आपल्याला आपल्या समस्यांवर तोडगा मिळत नाही. अशी एकही गोष्ट नाही जी माझ्या मनासारखी होत आहे. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आपल्याला कोणी साथ देईल की नाही हे ठाऊक नाही, पण प्रत्येक सुखदुःखात देव तुमच्या सोबत असतो. जेव्हा कोणी तुम्हाला एकटे सोडतो तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो. तो तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही, हे कधीच विसरू नका. तुम्ही जर सहमत असाल तर होय देवा, देव माझ्यासोबत आहे अशी कमेंट करा. तुमची सर्वात मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. मी रोज पाप करतो, तो रोज माफ करतो. मला आज सेवेने भाग पाडले जाते आणि तो दया करणारा आहे. म्हणूनच त्या देवाला परमपिता म्हणतात. हे जग आणि ही माणसं अशी आहेत की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही कराल तेव्हा ते काहीतरी करतील. पण आपला देव, आपला परमेश्वर, आपली माऊली
तुम्ही इथे देवासाठी काही करा किंवा नका करू, फक्त मनापासून विश्वास ठेवा. देवाला हाक द्या, तो नेहमीच तुमचा हात धरेल. वेदनासाठी तो तुझ्या दारात त्या वेदना घेण्यासाठी उभा असतो. जगाची भीती वाटली तर देवाजवळ जाऊन शांत बसा. हे जग तुझ्या आशा तोडू शकते, पण या जगाचा निर्माता कधीही तुझ्या आशा तोडणार नाही. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा. तुझी कर्मभूमी ईश्वर स्वतःहून तुझ्यावर कृपा करत असतो. तो एक असा आहे ज्याने तुझी काळजी घेतली आहे. स्वामी म्हणतात, बाळा जरा थांब, आज मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आज हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच शेअर करा. भाग्यवान ठरशील. माझ्या बाळा, मला माहीत आहे सध्या तुला तुझ्या मनासारखं जगता येत नाही. अरे मनासारखं कुणाला जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगाला शिकवणारे शास्त्र आहे, ते म्हणजे अध्यात्म. तू आता अध्यात्माशी जोडला गेला आहेस, माझ्याशी जोडला गेला आहेस. त्यामुळे चिंता करणे थांबव. तुझ्या पुढच्या आता सर्व चिंता मिटणार आहेत. तुला सुख, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही प्रदान होणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि होय, श्री स्वामींवर मला विश्वास आहे असे टाईप करा. चुकीच्या वागण्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित आपली चूक सुधारून चांगला वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना दिवस पाठीत खंजीर खुपसणारच. हे कटू सत्य आहे. तुझ्या मनाचा गोंधळ मी समजू शकतो. तुला जे दिसते ते सत्य आहेच, पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर. खरं सत्य त्यातच आहे. जे काही चालू आहे तुझ्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतं आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेव. सर्व काही ठीक होईल. तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भक्तांनो, आणि तुमचे संकट दूर होण्यासाठी माझ्यासोबत डोळे बंद करून स्वामींना अशा प्रकारे प्रार्थना करा की, हे स्वामी माऊली, तुला प्रथम कोटी कोटी प्रणाम. या पृथ्वीच्या रंगमंचावर तुम्हाला जे पात्र दिले आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घेण्यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक ते गुण आहे, कौशल्य आहे, ते विकसित कर. आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तुम्हाला भरपूर दिले आहेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, समृद्धीने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सक्त होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करतानाही हे शरीर तुझेच आहे. या शरीराला कोणत्याही प्रकारचा घातपात होऊ देऊ नकोस, याची काळजी तू घे. माझ्या जीवनात जे भोगसतील ते तुझ्या आशीर्वादाने नाहीसे होऊ दे, हीच प्रार्थना. रोज स्वामींसमोर शांतपणे बसा आणि आपले मन मोकळे करून आपल्या समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एका क्षणात दूर करतात. जिथे सर्व आशा संपतात, नशिबाचे दरवाजे बंद होतात, आपली साथ सोडतात, सर्व रस्ते बंद होतात, सगळीकडे अंधार दिसू लागतो, तेव्हा स्वामी महाराजांचा खेळ सुरू होतो. तेव्हा स्वामी महाराजांचा दरबार सुरू होतो. स्वामी महाराजांची अद्भुत लीला सुरू होते. जीवनात कितीही अडचणी असो, त्या चिंता केल्यावर आणखी जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात. संयम राखल्यावर त्या संपून जातात आणि परमेश्वराचे आभार मानले तर त्या अडचणी आनंदात बदलून जातात. विश्वास ठेवा, स्वामी महाराजांची योजना सर्वोत्तम आहे. आयुष्यात कधी कधी कठीण प्रसंग असतात. अशा वेळी महाराज शांतपणे तुमच्यासाठी काहीतरी उत्तम योजना करत असतात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुलाही संधी मिळेल. लगेच तू हिरमुसू नकोस, कारण आयुष्य हे खूप सुंदर आहे. अरे, तुझ्यावर प्रेम करणारे कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी हात जोडणारे कितीतरी हात आहेत. अरे मग असंच आपल्यासाठी थोडंसं हसून बघ. बाळा, आयुष्य हे खूप सुंदर आहे. तू फक्त खचू नकोस. जरा डोळे उघडून पहा. जगाकडे प्रत्येकात आयुष्यात काही ना काहीतरी चांगले चालूच असते. थोडे नाही म्हणून उगाच कुडून बसू नकोस.
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. जर सामर्थ्य हातात आहे, मग ते स्वप्नात डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडून छातीत 2 हात पुढे करून चल. विजय तुझाच असेल. मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग आहे, पण तुम्ही पुन्हा वाईट विचार करू नका. स्वतःचे कर्म आणि वेळ खराब करू नका. जे इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. ही नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे काम करा. माणसाचा दर्जा हा त्याच्या जातीवरून किंवा धर्मावरून ठरत नसतो, तो तर फक्त त्याच्या विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असतो, फक्त चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब हा कर्माचा होतो, धर्माचा नाही. विश्वास असल्यास होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यावेळी हरतो मी संकटाला तेव्हा सावरता तुम्ही मला. जेव्हा चालतो अंधारातून तेव्हा वाट दाखवता तुम्ही मला. सूर्य म्हणून जेव्हा वाहू लागतो दुःखात तेव्हा तुम्हीच मला दाखवता निवारा. जेव्हा अश्रूचे पाट माझे वाहता तेव्हा तुम्हीच मायेने जवळ घेता मला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्ही खूप नशीबवान आहात की स्वामींचा हा संदेश आशीर्वाद रूपी तुमच्या समोर आला आहे. स्वामींचे प्रेरणादायी विचार तुमच्या कानावरून जरी गेले तरी तुमचे नशीब उजळणार आहे. तुम्ही खूपच भाग्यवंत ठरणार आहात. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. जीवनात प्रत्येक माणसाला संघर्ष करावा लागतो, समस्यांना सामोरे जावे लागते, परंतु या सर्व समस्यांच्या मध्यभागी एक गोष्ट जी आहे, जी आपल्याला उभे राहण्याचे, पुढे जाण्याचे सामर्थ्य देते, ती म्हणजे आपला विश्वास, आपली श्रद्धा. आपला स्वामींवर असलेला विश्वास, स्वामींवर श्रद्धा ठेवणे म्हणजे आपल्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती. ज्या क्षणी आपण मनापासून परमेश्वरावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला जाणवते की आपण एकटे नाही आहोत. स्वामी माऊली आपल्या सोबत आहेत, आपल्या बरोबर आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. संघर्षाच्या क्षणात देखील हा विश्वासच आपल्याला आधार देतो. हा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझी आई असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. काही वेळा जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे हरलेले मानतो. आपण परीक्षेचा काळ असतो. आपला तो पण स्वामी म्हणतात की जो संघर्ष करतो त्यालाच मी मदत करतो. जीवनात अशा कित्येक वेळा असतात जिथे आपली विश्वासाची परीक्षा घेतली जाते, परंतु या उद्देश आपल्याला पराजित करणे असा नसतो, तर आपल्याला अधिक मजबूत करणे असा असतो. आम्ही आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असतो. आपला मार्ग कधीच सरळ नसतो. त्यात चढ उतार असतात, अडचणी असतात, पण त्याच मार्गात स्वामी आपल्याला योग्य दिशेने चालायला शिकवतात. जर तुमचाही स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे तुम्ही स्वामी नामाचा जयघोष करा. स्वामी आपल्याला प्रत्येक क्षणी आपल्याला साथ देत असतात. आपल्या अंतरात्म्याच्या आवाजाकडे आपण दुर्लक्ष करतो, पण ज्या क्षणी आपण तो आवाज ऐकायला शिकतो त्या क्षणी जीवनातील सर्व प्रश्न सोपे होऊन जातात. देवावर विश्वास ठेवणे म्हणजे केवळ हातावर हात ठेवून बसणे नाही, तर कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तत्पर असणे. देव सुद्धा त्यांनाच मदत करतो जे स्वतःला मदत करतात. त्यामुळे तुम्ही हार मानू नका. जेव्हा एखादी परीक्षा येते तेव्हा आपल्याला स्वामी महाराज सक्षम बनवत असतात. म्हणून आपल्या आयुष्यात जर संघर्ष आला, अडचणी आल्या तर घाबरू नका, डगमगू नका. त्यामागे महाराजांचा हेतू आपल्याला अधिक मजबूत बनवणे हाच आहे. ध्यान आणि प्रार्थना ही आपल्या जीवनातील सर्वात मोठी साधने आहेत. प्राथमिक खूप मोठी शक्ती असते. जेव्हा आपण मनातून महाराजांची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते. त्यामुळे आपले मन शांत होते, विचारही स्पष्ट होतात आणि आपण आपल्या समस्यांवर योग्य दृष्टिकोनातून विचार करू शकतो. म्हणून आपल्या आत्म्यातील शक्तीला ओळखा.
महाराज, भगवंत, परमेश्वर, स्वामी महाराज आपल्यातच आहेत. ते आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात. जेव्हा आपण त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवतो तेव्हा जीवनातील कोणत्याही संकटाचा सामना सहज करू शकतो. जे काही मिळते ते स्वामींची देणगी असते. आपल्याला आशीर्वादासाठी खूप गरज असते. त्यामुळे देवाचे, परमेश्वराचे आशीर्वाद भरभरून प्राप्त करा. आज एक प्रॉमिस स्वतःला द्या की तुला निर्णय घ्यावे लागतीलच. तेच रोजच्यासारखे जगून काहीही होणार नाही. आहेत त्यात तुला बदलावं लागेल. स्वतःसाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी सगळं तुझ्या हातात आहे. त्रास, दुःख होईल, पण त्यानंतर जो सुख आणि आनंद मिळणार आहे तो कितीतरी मोठा आहे. चला, कामाला लागा. आपल्याला लहानपणापासून काहीतरी बनायचं असतं. मोठं झाल्यावर त्याची रियालिटी कळते. ती गोष्ट वेगळी असते. पण आपण ठरवतो की मला मोठं झाल्यावर हेच बनायचं आहे. मग मोठं होता होता असं वाटायला लागतं की स्वप्न विरत चाललं आहे का भास होतो आहे की माझं स्वप्न अर्धवट तर राहणार नाही ना? यावर खरं तर उत्तर नाहीये, पण थोड्या गोष्टी स्पष्ट करते. पैसा, परिस्थिती, नशीब, आता यात पण सगळ्यांचे विचार वेगवेगळे असू शकतात. पण या 3 कारणांमुळे आपले स्वप्न अपूर्ण राहतात असं सगळ्यांना वाटतं. पण काही जणांना ते नाही पूर्ण करतायत काही कारणांमुळे. चला ठीक आहे, नाही पूर्ण झाले तर कोणाला दोष तरी देऊ नका. कारण स्वप्न हे तुमचे स्वतःचे आहेत, लोकांचे नाही. जे आहे त्याला ऍक्सेप्ट करा आणि पुढे चला. मग नंतर रडून आणि दुःख करून काही उपयोग होत नाही. पण मग ते स्वप्न कसे पूर्ण करतात? ज्यांच्याकडे सुरुवातीला यातील काहीच नसतं. कारण ते प्रयत्न करणं कधीच सोडत नाहीत. मग कुठलंही संकट येऊ दे, काहीही होऊ दे, ते त्यांचे स्वप्न पूर्ण करतात. आणि मार्ग निघतो यार. जर तुमचे ध्येय निश्चित असेल तर मदत मिळते, माणसांच्या रूपात, वस्तूंच्या रूपात. मी हे तुम्हाला याचसाठी सांगत आहे की असा कुठलाच गैरसमज पाळू नका. या 3ही गोष्टी सुरुवातीला नसल्या तरी तुमची स्वप्न थांबवू नका. तुम्हाला ही फक्त स्वप्न तुमच्यासाठी नाही तर तुमच्या आईवडिलांसाठी पूर्ण करायची आहेत. तुम्ही बोलत असाल, काय यार सचिन नुसते स्वप्न करीत असतो. पण जेव्हा तुम्ही हे पूर्ण कराल ना, तेव्हा जो आनंद मिळतो तो जगात कुठेच मिळणार नाही, हे लिहून ठेवा. प्रत्येक ठिकाणी जिथे कोणी चांगलं काम करतात तिथे काही जण असतात, त्यांना नाही बघवत. पण का बघवतं? तुमची तिथेपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून. का तुमचा स्वभावच असा वाईट आहे म्हणून? आणि काय मिळतं तुम्हाला दुसऱ्यांना नाव ठेवून? मोठेपणा की आनंद? आयुष्यात दुसऱ्याचा वाईट जो वाईट बघतो ना, तो नेहमी मागेच राहतो. अशी कामं करत हे कधी विसरू नका. त्यापेक्षा तुम्ही प्रयत्न करून बघा ना. तो काम करणाऱ्याची तेव्हा समजेल किती मेहनत आणि कुठल्या संकटांना सामोरं जायला लागतं ते. फक्त कोणाच्या कमेंट्समध्ये निगेटिव्ह विचार लिहिणं आणि त्यावर हसणं सोपं असतं. जे प्रत्यक्षात कराल ना, तेव्हा तुम्ही तुमचा आदर करायला लागाल. तुमच्यामुळेच तर काही जण धीर सोडतात आणि हार मानतात. कारण त्यांना सांगणारं कोणी नसतं की अशा माणसांना इग्नोर करायचं असतं. स्वतः तर काही करू शकत नाही, किमान दुसरे काही करत असतील तर त्यांचे पाय तरी खेचू नका. तुम्हाला हे सगळं टाइमपास वाटत असेल, पण बाकीचे लोक याला सिरियसली घेतात आणि खूप जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. म्हणून प्लीज जळू नका कोणावर. एखादी गोष्ट नाही पटली तर स्पष्ट बोला ना, पण हे वाईट काम करू नका. एखाद्याबद्दल तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली तर इग्नोर करा ना, काय फरक पडतो? दुसऱ्यांवर जळण्यापेक्षा आपण कुठे मागे आहोत तिथे लक्ष द्या ना. खूप पुढे जाल तुम्ही. जे जळतात ना त्यांना वाटत असेल की काही होत नाही, पण वेळ सगळ्यांची येते हे लक्षात ठेवा. आपल्याला जे काही मिळतं ती स्वामींची देणगी असते. आपल्याला आशीर्वादासाठी खूप गरज असते. त्यामुळे देवाचे नामस्मरण करत राहा. एक ना एक दिवस तुम्हाला त्याचे फळ जरूर मिळेल. देवाचा आशीर्वाद भरभरून प्राप्त करा. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. आपली व इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.